श्रीरामपूर येथील घरफोडीच्या गुन्ह्यात एक आरोपी विधी संघर्षित बालकासह ताब्यात. गुन्ह्यात 38,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. फिर्यादी आदित्य शंकर जावळकर हे त्यांचे कुटुंबियांसह बाहेरगावी गेले असताना अज्ञात आरोपितांनी घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या चांदीचे दागिने, मूर्ती असा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेलाय. याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे जिल्ह्यातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार फुरकान शेख, संदीप दरंदले, रणजित जाधव, विशाल तनपुरे, बाळासाहेब गुंजाळ अशांचे पथक नेमून पथकास मार्गदर्शन करून रवाना केले. वर नमूद घरफोडीच्या गुन्ह्याचा गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणावरून तपास करत असताना हा गुन्हा सचिन सोमनाथ राक्षे व त्याच्या साथीदारांनी केला असून ते नॉर्दर्न कॅनॉल जवळ असल्याची माहिती प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीवरून पथकाने नमूद ठिकाणी जाऊन पंचासमक्ष एक विधी संघर्षित बालक वय 17 व विकी अरुण डंबाळे अशांना ताब्यात घेतलं. पथकाने पंचासमक्ष आरोपितांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून 38,000 रुपये किमतीच्या, त्यात मूर्ती, मोबाईल, नथ असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता सनी सोमनाथ राक्षे याच्यासह सदरचा गुन्हा केला असून चोरी केलेला काही मुद्देमाल सनी सोमनाथ राक्षे याच्याकडे आहे. तसेच उर्वरित मुद्देमाल हा रोहित उर्फ बाबा शिंदे यांच्याकडे विक्रीसाठी दिलेला असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर पथकाने आरोपीस जप्त करण्यात आलेले आहे. मुद्देमालासह श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हे करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.